आंब्याची मांडणी कशी करायची ते म्हणणार आहोत. आपण सत्यनारायणाचा फोटो आहे तो असा मांडलेला आहे. चारी बाजूने आपल्याला खांब लावायचे आहे. इथे एक आपण तांदळाचा एक रास मांडलेली, त्याच्यात असं हे केलेले आहे, फुलं त्याला काढलेले आहेत आणि असं तांबे ठेवलेलं आहे. तांब्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षत, परत फूल आपण टाकलेलंच आहे. फूल, पैसे आणि सुपारी हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आंब्याची पानं, डाळी किंवा नागवेलीची पानं लावायचे. त्यानंतर आपण हे जे तांदूळ आहेत एक ताट भरून तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळामध्ये आपल्याला याच्यामध्ये एक आपल्याला गणपती मध्ये एक मांडायचं आहे. इथे आपल्याला बाळकृष्ण पण मांडायचा असतो. हा बाळकृष्ण हा आपल्याला नंतर मांडायचा, पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे मांडून दाखवत आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 8 सुपाऱ्या या 8 दिशांच्या आपल्याला ह्या मांडायच्या असतात. 1 2 3 4 5 6 7 आणि या 8. हे जे आहे 8 दिशा आहेत आपल्या, त्या 8 दिशा आपण इथे मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचबरोबर आपल्याला 9 ग्रहाच्या 9 सुपाऱ्या सुद्धा इथे मांडायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा ह्या 9 सुपाऱ्यांची आपल्याला मांडणी करायची आहे. त्याचबरोबर इथे जेव्हा आता नागवेलीची पानं आणि आंब्याची पानं आलेली नाही आहेत अजून, म्हणून तर इथे आपण आंब्याची पानं वगैरे टाकणार आहोत याच्यामध्ये आणि नंतर हे ताट आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. त्यानंतर आपल्याला 5 पानाच्या विड्याचे, जसं की खारी, हळकुंड, बदाम असे आपल्याला 5 पानावर ह्या 5 विडे 5 देवीचे असे मांडायचे असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर एक कलश या ठिकाणी, दुसरा एक कलश मांडायचा ज्यामध्ये आंब्याची डहाळी आणि एक नारळ त्याच्यात ठेवून इकडे एक लक्ष्मीचा कळस आपल्याला मांडायचा असतो. त्याबरोबर देवाला वस्त्र म्हणून आपण ह्या कापसाची वस्त्रमाळ असते ती वस्त्रमाळ सुद्धा आपण देवाला घालण्यासाठी ह्या बनवलेल्या आहेत. समयी आरती जे काही तुमच्याकडे असेल त्या समया तुम्हाला या ठिकाणी अशा लावायच्या आहेत. अशा समया लावायच्या आहेत आणि इकडे तुम्हाला एक रांगोळी काढायची ज्यामध्ये गुलाल भरलेला असावा. गुलाल भरून आपल्याला या ठिकाणी रांगोळी काढायची आणि त्यानंतरच बाकी आपल्याला पूजाविधी चालू करायचा आहे. धन्यवाद.